इथं शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव वाद्य नंबर 1. माझ्या शिवरायांच्या मावळ्यांनो, रणरागिणी मात्यांच्या लेकरांनो, आज मी तुमच्या समोर उभा आहे. तर स्वराज्याची ज्वाला हृदयात घेऊन मी आहे तानाजी मालुसरे. स्वराज्यासाठी जगलेला आणि स्वराज्यासाठी हसत हसत मरण पत्करलेला एक मावळा. माझं आयुष्य एखाद्या सरदाराचं नव्हतं, ते होतं एका स्वप्नासाठी झटणाऱ्या सैनिकाचं. ते स्वप्न होतं हिंदवी स्वराज्याचं. ते स्वप्न आमच्या राजांनी पाहिलं. त्या महान राजांचं नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज की जय. राजांनी आम्हाला शिकवलं हिंदवी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. आणि आम्ही मावळ्यांनी ठरवलं राजांच्या प्रत्येक शब्दासाठी आमचा प्रत्येक श्वास अर्पण. मावळ्यांनो, कोंढाणा किल्ला शत्रूंच्या ताब्यात होता. तो किल्ला म्हणजे फक्त दगडबाजी नव्हती, तो होता स्वाभिमानाचा किल्ला. राजांनी माझ्याकडे पाहिलं, त्यांच्या डोळ्यात विश्वास होता. त्या विश्वासासाठी मी कोणतीही किंमत मोजायला तयार होतो. पण त्यावेळी माझ्या घरी आनंदाचा सोहळा होता. माझ्या रायबाचं लग्न, एका बाजूला लेकराचं मंगल कार्य, दुसऱ्या बाजूला स्वराज्याचं कर्तव्य. त्या क्षणी माझ्या मनात क्षणभर वडिलांचं प्रेम जागं झालं. पण लगेच स्वराज्याचा आवाज अधिक मोठा झाला. मी ठामपणे म्हणालो, आधी लगेच कोंढाण्याचं, मग रायबाचं. कारण मला ठाऊक होतं, जर स्वराज्य सुरक्षित नसेल तर कोणताही संसार सुरक्षित राहणार नाही. रात्रीच्या काळोखात आम्ही निघालो. चंद्रयानच्या साथीचा झाला होता. किल्ल्याच्या उंच तटाकडे पाहताना क्षणभर तो अभेद्य वाटला, पण तो आमच्या जिद्दीपेक्षा उंच नव्हता. घोरपडीच्या मदतीने आम्ही चढ चढू लागलो. खाली खोल दरी, वर शत्रूची तलवार, पण मनात एकच नाव, छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज. रणांगण पेटलं, तलवारी भिडल्या, खिंडक्या उडू लागल्या. माझी झुंज झाली उदयभानाशी. तो होता पराक्रमी, पण माझ्या हातात केवळ तलवार नव्हती, माझ्या हातात स्वराज्याचा संकल्प होता. जखमा झाल्या, रक्त वाहू लागलं, शरीर थकू लागलं, पण मन म्हणत होतं, तानाजी थांबू नकोस, हा क्षण इतिहास घडवेल. शेवटी मी रणांगणात कोसळलो. पण ऐका मावळ्यांनो, मी हरलो नव्हतो, कारण माझ्या मावळ्यांनी लढा सुरूच ठेवला आणि कोंढाणा जिंकला. जेव्हा राजांना माझ्या बलिदानाची बातमी मिळाली, तेव्हा त्यांच्या ओठातून वेदनेचा, अभिमानाचा आणि प्रेमाचा उद्गार बाहेर पडला. गड आला पण सिंह गेला, गड आला पण सिंह गेला. त्या एका वाक्यात माझं संपूर्ण आयुष्य सामावलं आहे. माझा देह गेला पण माझं सिंहत्व आजही प्रत्येक तरुणाच्या रक्तात जिवंत आहे. मावळ्यांनो, शौर्य म्हणजे केवळ संकटासमोर उभं राहणं. शौर्य म्हणजे संकटासमोर उभं राहणं. त्याग म्हणजे फक्त मरण पत्करणं नव्हे. त्याग म्हणजे मोठ्या ध्येयासाठी स्वतःचा स्वार्थ बाजूला ठेवणं. जिथे त्याग असतो तिथे इतिहास घडतो. आज स्वराज्य दगड किल्ल्यात नाही, ते आहे तुमच्या प्रामाणिकपणात, तुमच्या कष्टात, तुमच्या देशप्रेमात.